हॅलो माय टू फॅमिली, कशा आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. माझं नाव आहे ज्योती, चॅनलचं नाव आहे अनमोल अंश JRK ब्लॉग्स. डेली ब्लॉग येतात आपल्या ह्या टायमाला. बघा मी आली आहे आज राशन भरण्यासाठी. काही ग्रोसरी घरातली संपलेली होती, त्यासाठी मला चला, ते आहे आमच्या घरापासून जवळच आहे हे छोटंसं मॉल म्हणा, डी मार्ट म्हणा, सुपर मार्केट आहे. मग इथून थोडंफार मी राशन वगैरे नेले. बघा पुढे ब्लॉगमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला दाखवायचं आहे महिन्याची ग्रोसरी, जी आपण महिन्याला जी भरतो ना, त्याच्यातून आता मी डिमांडला जर गेले मोठ्या, तर डिमांडमधून पूर्ण 3 महिन्याचं एकदाच आणते मोठं जे लागते ते. मग जे छोटं मोठं आपलं आधी अर्धा 1-1.5 महिन्याच्या आत संपत आहे, ते आणण्यासाठी मग मी इथं ब्रश घ्यायचे. तसं पण इथं बरंच डिस्काउंट आहे. तिकडे डिमांडमध्ये जास्त असते, इथं थोडंसं कमी आहे डिस्काउंट. खूप छान असे प्रोडक्ट्स वगैरे इथं घेते मी. बघा मस्त असं. आणखी मी घेतले आहे निरमा, साबण, सोडा, लिक्विड. आणि हे असे हँडवॉश 3 in 1 आहेत. हार्पिक वगैरे 3 in 1 असतात. पुन्हा पाऊच असतात छोटे, पुन्हा साबण, शॅम्पू, लिक्विड, सगळंच ऑल. आणि जे प्रोडक्ट्स असतात तेच स्वस्त पडतात बरं. असतात छोट्याशा मॉलमधून घ्यायचं म्हणलं तर, सुपर मार्केटमधून मग घेतले आहेत. बघा चिवड्याचे पॅकेट पण आणले आहे. काय म्हणतात त्याला, लहाया, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला कमीत कमी जरूर सांगा. हे आहे लेकराचं आवडतं बिस्किट 20 आणि काय म्हणतात त्याला गोल्ड कोणतं तर, मला बी याद येत नाही तेवढं सांगायचं बरं. आता जेवढं मी तुम्हाला सांगितलं तेवढे लक्षात आहे, बाकीचं काय समजून घ्या तुम्ही. माझ्याकडून काय निश्चित घ्यायचं तुम्ही आहोत समजून सांगायला. मग तेल पॅकेट आणले 2. मी 5 किलोचं आणलं होतं, कॅन ते संपलेलं होतं टेम्पररी. हे आणलं. मग हे लेकराला लाडू आणलेले आहेत मी. कसे असतात हे कमेंट करून जर सांगा. मला तर खूप छान वाटले. मी तिथं लूजमध्ये बघितले घेऊन, छान वाटलं. मस्त असं पॅकिंग वगैरे छान होती. आणि आपण म्हणजे साधं सिंपल बनवलेले आहेत, असं काय केमिकल वगैरे दिसले नाही त्याच्यात. आणि हे घेतली आहे बघा मी खडीसाखर. आता उन्हाळ्यामध्ये लागते ना आपल्याला जिरे, ओवा, खडीसाखर. आणि उन्हाळ्यामध्ये जिरं आणि खडीसाखर जर खाली तर ऊन ज्यांना लागलेलं असते त्यांचं कमी होते बरं. आणि ही आहे आता पाडवापुडी, पाडव्यासाठी गोळ, काय म्हणतात त्याला, होळी आलेली आहे जवळ, त्यासाठी गोळ पुरणपोळीसाठी. मग हे आहे बेसन. मस्त असतं सगळं राशन जे घरात अवेलेबल नव्हतं ती. आणि आपण एकदा भरलेलं होतं ते संपलं होतं. मग आता हे सणामध्ये लागणारं खोबर, डेलीला पण लागतं आपल्याला ना. ही आहे माझी क्रीम. मी दुसरं काय नाही, फेअर अँड लवली आणि पावडर, बस. आपलं काय नाही. शहाजिरा, हे आहे जिरे, ह्याला काय म्हणता तुम्ही, डाळवा. हे आहे पाणीपुरी. रेसिपी मी ह्याचीच टाकत असते बघा. हे 20-25 रुपयाला भेटतं. मस्त असं दुरडी भरून होऊन जाते पाणीपुरी. ही आहेत काळी मिरी. ही आहे गरा. खूप छान लूजमध्ये भेटतं, म्हणजे असं पॅकिंगमध्ये भेटतं. आणि क्वालिटी पण खूप छान आहे बरं. हे आहेत वाटाणे आहे पाणीपुरीचे. ही आहे अक्का मसूर. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करा. ही आहे खसखस. आणि मला सांगायचं, खसखस जर तुम्ही सकाळी रोज 1 चमचा जर खाल्लो तर जी हाडाचं दुखणं असते आपल्या सांधेवात, हाडाचं दुखणं, कॅल्शियम वगैरे कमी असतं, तर खसखस खाल्यामुळं आपलं प्रमाण कॅल्शियम वगैरे भेटून जाते. त्यासाठी काय करायचं, 1 चमचा सकाळी आपण हे खायचं, खसखस खायची. खूप छान असते. आणि इलायची पण मस्त. आणखी शेंगदाणे. ही आहे खोबर, नाही पोहे पॅकेट आहेत, शिल्लक आहे तरी पण मी आणलेलं आहे. आणि आहे बडी चालू आहे TV रागवतील नाही तर. मस्त असं भरलेलं आहे जेवढं राहिलं तेवढं. हे आहेत तांदूळ पण खूप छान आहे तिथली बरं. पूर्ण एवढे ग्रोसरी मी भरलेली आहे. आणि जी संपलेली होती तेच आणलेली आहे. आणि जे बाकीचं आहे ते आहे शिल्लक. जे काय माझ्याकडून राहिलं असं सांगायचं, बोलण्यामध्ये विसरले असेल मी, तरी बघून घ्या सर्व. आणि तुम्ही महिन्याचं किराणा कसं भरता आणि कुठून भरता तेही सांगा. आणि महिन्याचं जर तुम्हाला बजेट हवा असेल तर तेही कमेंट करून सांगा. आणि कालच्या भरभरून कमेंट केल्यासाठी आणि आशीर्वाद दिल्यासाठी मनापासून तुमचा धन्यवाद. असं सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. हे आहे 8 पॅकेट.
आणि आम्ही कसं ते राशनचे गहू येतात ना त्याच्यामध्ये आम्ही ते मिक्स करून खातो. नाही तर ते राशनचे जर गहू आता सध्या तर येले चांगले फैलेले खराब येतात. आता तेच आणलेले त्याच्यामध्ये मी काय करते 5 किलो हे आणि 5 किलोचा हे आटा मिक्स करून मग चपात्या वगैरे बनवते. खूप छान होतात असं. आणि आलेलं राशन का सोडायचं ना, बरोबर का? चालतंय. बघा मी घेतली आहे भाजी बनवायला. मस्त असे टमाटर आणि कांदा टाकलेला आहे फोडणीमध्ये आणि कांदा पात बनवत आहे मी आज. मसूर ठेवले आहे पाण्यामध्ये भिजवून, मसूर डाळ भिजवून ठेवलेली आहे आणि कांदा पात मस्त धुवून घेतलेली आहे एकदा पाण्याने, आणखीन एकदा पाण्यामध्ये ठेवले होते मी. मस्त असं मग तळून घेतलं लसूण आणि कांदा आणि लसूण आणि टमाटर. मग त्यामध्ये मी टाकत आहे कांदा पात आणि तेलामध्ये जर कांदा पात आपण धुवून टाकले अप्रतिम अशी भाजी होते. कशी वाटली आजची भाजी, आजची रेसिपी, आजचा ब्लॉग कमेंट जरूर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच भरभरून कमेंट करा, असंच ठेवून द्या आणि तुमचा आशीर्वाद असंच पाठीशी असू द्या. माझे लवकरच 500 सबस्क्रायबर कंप्लीट होत आहे. तुमचा आशीर्वाद असाच असू द्या. आणखी कमेंट करा प्लीज. लाईव्हलाही येत जावा, मी लाईव्ह घेतच असते. तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल किंवा माझे जुनेच सबस्क्रायबर असाल, माझे यूट्यूब फॅमिलीमधले मेंबर आहात तुम्ही आणि असाच तुम्ही सपोर्ट करा. माझी लाईव्हमध्ये पण येत जावा. आणि आपल्याला फक्त आता काय वॉच टाईम कंप्लीट करायचा आहे. एवढं झालं की मग काय म्हणतात आपलं मोनिटायझेशन होऊन जाईल. प्लीज तुमचा असाच आशीर्वाद असू द्या. सगळ्यांनी सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा. आणि बघा माझी मस्त अशी कांदा पात भाजलेली आहे. आता त्याच्यावरती प्लेट ठेवून टाकून द्यायचं. लाल तिखट टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे, थोडीशी हळद. जर आपल्याला आवडत असेल हळद तर ऑप्शनल तुम्ही टाकू शकता, न टाकू शकता तुमच्या मनावर. तर लाल तिखट आणि मीठ मी छान असं टाकून घेतलेलं आहे. मस्त मिक्स करून घ्यायचं. खूप छान होते अशी. आणि मस्त मी चपात्याचं पीठ पण मळून ठेवलेलं आहे. सकाळची इतकी काही गडबड असते ना, ब्लॉग बनवायचं म्हणलं की ते अर्ध्या तासात जागी 1 घंटा लागून येतो स्वयंपाकाला. त्यासाठी मग माझे सकाळचे ब्लॉग जास्त राहूच लागले. तरी पण मी प्रयत्न करत असते गडबड थोडं दाखवण्याचा. आणि कॅमेरा धरणं करणं सगळं माझ्याकडे असते म्हणून मी तुम्हाला दिसत नाही, त्यासाठी माफी असावी. आणि दुसरीकडे कुठं लांब हे ठेवायचा म्हणलं तर मोबाईल पडू शकतो, करू शकतो. आता कुठं ठेवा बोललं तर आपल्या रूम आहेत छोट्या, त्यासाठी मी ॲडजस्ट करू शकत नाही कॅमेरा वगैरे ठेवण्याची. आणि स्टँड वगैरे आपल्याकडे पक्के नाही त्यासाठी. बघा मी पीठ असं मस्त मळून घेतलेलं होतं. मग चपात्यामध्ये माझ्या झालेल्या आहेत. मस्त अशा मी चपात्या करून घेतल्या, स्किप करून टाकले होते. बाय, भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.